संभाजीनगरमध्ये आपल्याला माहिती आहे की ही युतीची जी बोलणी होती ती फिसकटलेली होती आणि त्यानंतर भाजपचे काही नाराज उमेदवार सध्या आपण बघतोय। शिवसेना आणि भाजपची युती ही संपलेली आहे, तुटलेली आहे। स्थानिक पातळीवरच्या युतीसाठी जवळपास 9 ते 10 वेळा संभाजीनगरमध्ये चर्चेच्या फेऱ्या झालेल्या होत्या, मात्र ही युती काही झालेली नाही आणि महिला पदाधिकारी त्या ठिकाणचे नाराज झालेले आहेत। ज्या मरमर करतात 18 केसेस जवळचा मुलं उपाशी तापाशी आम्ही उपाशी राहतो आणि हे का मानकापेची बायको ही काही आंदोलन आली होती का? हे योग्य नाहीये, मी बोलणारच आहे। वरून नाव आलं ती मानकापेची बायको कोणाला माहितीये? ही कार्यकर्ता नाहीये, छोट्या कार्यकर्त्याची बायको आहे। आमदार खासदारच्या महिलांना तिकीट दिले जातात, पण एका छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं जातं। किती वेळा माझ्यावर अन्याय कराल? मागच्या वेळेस सुद्धा माझं तिकीट कापलं गेलं, का कापलं गेलं? मग तुम्ही तेव्हा ते सांगायचं मॅडम तुम्ही काम करू नका का? तुम्ही सांगतात का विरोधात? फॉर्म भरून घेतात, येते फॉर्म घ्या, राख्या जमा करा। मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करताना आधार राख्या जमा केलं मी, हे पद्धत योग्य नाहीये। मला येता जाब द्यायलाच पाहिजे, मला जाब पाहिजे। मी किती वर्ष शांत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून। 18-19 याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, आपण बघतोय शिवसेना भाजपची युती अखेर संपुष्टात आलेली आहे, इथल्या महिला पदाधिकारी सध्या नाराज झालेल्या आहेत, काय नेमकं म्हणणं आहे त्यांचं? आपण पाहतो की या महिला आहेत ज्या नाराज आहेत आणि त्यांनी थेट सवाल केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकूया। काय म्हणणं आहे? तुम्ही तुमचं तिकीट कापलंय म्हणजे मला एक म्हणायचंय, कार्यकर्त्या ज्या आहेत त्या नुकत्याच आलेल्या नाहीयेत। एक तर तुम्ही चुकी ही करतात, बाहेरच्या पक्षातले लोक घेतायत, त्याच्यानंतर ही जी महिला आहे ही एकदम छोट्या कार्यकर्त्याच्या महिला तुम्ही तिकीट दिलंय का? तुम्ही अन्याय करतात। माझ्यावर 18 केसेस आहेत, अजून केसेस आहेत, अजून 3 केसेस